सिंहस्थ कुंभमेळा 2026च्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याविरोधात नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहरातील सुमारे 2,500 किलोमीटर रस्त्यांपैकी तब्बल 1230 किलोमीटर रस्ते विविध विकास कामांमुळे खोदकामाखाली असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यातच सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिक, वाहनचालक तसेच व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात नुकत्याच आयोजित पत्रकार परिषदेत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शासन व प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला. 20 ऑगस्टपर्यंत शहरातील खराब झालेले रस्ते दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात आले नाहीत तर नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे मालवाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. वाहनांचे अपघात वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून वाहनांचे आर्थिक नुकसानही होत आहे. याशिवाय धूळ, चिखल आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विकास कामे आवश्यक असली तरी ती नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण होणे गरजेचे आहे. नासिक ट्रांसपोर्ट एसोसिएशन आज केंद्रित करना चाहता हूं, नासिक में खड्डे या खड्डे में नासिक, इस विषय के ऊपर आज हमने जो प्रेस ली है, हमारा एक ही बोलना है कि जो भी खड्डे नासिक में हुए, जिसकी वजह से बहुत ज्यादा पब्लिक का नुकसान हुआ है, गाड़ियों का नुकसान हुआ है, जन हानि हुई है, फाइनेंशियली हानि हुई है, वो हानि फ्यूचर में ना हो, खड्डों को व्यवस्थित रूप से भरा जाए, सड़क जल्दी से जल्दी बनाई जाए, हर सड़क पर फलक लगाया जाए कि ये सड़क कब कंप्लीट होगी. हमारा विरोध सरकार के डेवलपमेंट से नहीं है, हम चाहते हैं नासिक डेवलप हो, लेकिन डेवलप करने के साथ साथ ये डेवलपमेंट कभी कंप्लीट होगा ताकि एक रोड कंप्लीट हो तो दूसरी रोड स्टार्ट हो. सब एक साथ में शुरू कर दिए तो पर्याय मार्ग कोई नहीं है जाने के लिए. सुबह एक रास्ते से जाते हैं, शाम को आते तो वो रास्ता बंद मिलता है. हमारी गाड़ियों का बहुत ज्यादा नुकसान हो रहा है. गाड़ी पूरी गड्ढे के अंदर टेढ़ी मेढ़ी चलती है, जिससे ड्राइवर को खड्डे बचाने के चलते डर लगता है कि किसी जनहानि ना हो जाए. आज रास्ता सुरक्षा अभियान के अंतर्गत हमको प्रशासन के द्वारा ये सलाह दी जाती है कि हम अपने ड्राइवरों को गाइड करें कि कम से कम एक्सीडेंट हो, जिसका हमने काफी सालों से आंदोलन किया. हमारे ड्राइवरों को गाइडलाइन किया, प्रोग्राम लिए, प्रोग्राम के अंतर्गत हमने सब ड्राइवर बताया. उसके बाद में भी काफी एक्सीडेंट की संख्या कम हुई है, लेकिन अगर रास्ते ही नहीं रहेंगे तो एक्सीडेंट होने की संभावना पहले से ज्यादा बढ़ जाएंगी. इसलिए हमारा सरकार से आह्वान है, हमारा प्रशासन से आह्वान है, शासन से आह्वान है, ये रास्ते जल्दी से जल्दी क्लियर किए जाए. जो रास्ते कुंभ की वजह से नए बनने वाले हैं उनको एक साथ में पूरा ना तोड़ा जाए, पर्याय रास्ता चालू रखा जाए और जल्द से जल्द इसका काम किया जाए. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. नमस्कार, आम्ही दिलीप सिंग बेनीवाल नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचा सल्लागार आहे आणि नाशिकमध्ये खड्डे की खड्डेमध्ये नाशिक या विषयाला घेऊन आजची हे वार्ताहर परिषद आहे. नाशिकमध्ये जिथे खड्डे खोदायचे तिथे कधी कंप्लीट होणार आहे अशी फलक लावायला पाहिजे आणि जे नाशिकमध्ये दुर्घटना होऊन मृत्युमुखी झालेत त्या लोकांसाठी शासनाने आर्थिक मदत किंवा शासनामध्ये नोकरीची पण व्यवस्था करायला पाहिजे. नाशिकमध्ये दुर्घटना नाही व्हायला पाहिजे, त्यासाठी जे काही सहकार्य शासनाला लागेल ते नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन करायला तयार आहे. आणि आमची एकच अपेक्षा, नाशिक दुर्घटना रहित व्हायला पाहिजे, इथे नाशिकमध्ये दुर्घटना नाही व्हायला पाहिजे आणि जे खड्ड्यामुळे प्रदूषण फैलत आहे त्याला पण थांबायला पाहिजे असा आमची अपेक्षा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. त्यांचे संस्थापक अध्यक्ष अंजू भगवान सिंघल, अध्यक्ष विनोद शर्मा, अवतार सिंग बिंदी, अमित भदाणे, अरुण त्रिवेदी, रणबीर सिंग, कल्पेश लोया, सत्यनारायण शर्मा अग्रवाल, अतुल रावल, संजय महाराणा, विनायक वाघ, राजेश पवार, संतोष भागवत, जावेद शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज.